क्रम आणि स्थान अर्थात रँकिंग इन ऑर्डर. हा ट्रिकनी शिकणार आहे आपण. फिगर वगैरे काही काढायची गरज नाही, टेन्शन घेऊ नका. हा पण मॅथ जो आहे, मॅथ तो तुमचा थोडाफार क्लिअर पाहिजे, म्हणजे तुम्हाला विदाऊट पेन अँड पेपर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. प्रश्न पाहिला की उत्तर लगेच देता येईल. प्रॅक्टिस केलं की येईल, टेन्शन घेऊ नका. डायरेक्ट व्हिडिओ आपण सुरू करूया. ठीक आहे. हा थोडं कॉन्सेप्ट सांगून देतो तुम्हाला, म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होऊन जातील बाळा. चला या बघा, एक व्यक्ती आहे, समजा एखादी एक व्यक्ती आहे ती आपण काय करू, पहिले ड्रॉ करून देतो म्हणजे तुम्हाला सगळी गोष्ट जे क्लिअर होतील. याला आपण लेफ्ट एंड म्हणू, याला राईट एंड म्हणू. म्हणजे याला डावी बाजू आणि ही उजवी बाजू. लक्षात येत आहे? आपली डावी बाजू आणि आपली उजवी बाजू ही त्या व्यक्तीची सेम असणार आहे, लक्षात ठेवा. एक गोष्ट ही फक्त क्लिअर करा. समजा एखादी व्यक्ती आहे बाळा, एक जी व्यक्ती आहे ती डाव्या स्थानावरून ती 10व्या नंबरला आहे. बरोबर आहे? ती कितव्या नंबरला आहे? 10व्या नंबरला आहे. कळलं इथपर्यंत? आणि त्यानंतर विचारलं काय, त्यानंतर असं पण सांगितले की राईट एंडवरून म्हणजे उजव्या साईडने ती व्यक्ती 8व्या स्थानावर आहे. उजव्या साईडला 8व्या स्थानावर आहे. ठीक आहे, उजव्या साईडने 8व्या स्थानावर आहे. आता विचारलंय की त्या पूर्ण पंक्तीमध्ये, त्या पूर्ण रो मध्ये असे टोटल किती विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी आहे किंवा किती लोक आहेत, टोटल कशी आहेत, किती सगळे जण आहेत असे विचारलेले. जेव्हा टोटल विचारलं असेल ना, बस सिंपल काम करा. काय 10 आणि 8 हे जॉईन करा. 10 आणि 8 18, म्हणजे 10 अधिक 8 18 होतात आणि वजा 1 करा, म्हणजे उत्तर काय येणार? 17. म्हणजे या टोटल पूर्ण रो मध्ये, टोटल पंक्तीमध्ये किती लोक आहेत? 17 लोक आहे. किती लोक आहे? 17 लोक आहे. बस आपल्याला ट्रिक यूज करायचे. फिगर कुठेच काढणार नाही मी. हा जिथं कन्सेप्ट सांगायची गरज पडणार आहे तिथं मी सांगेल, तुम्हाला एक्सप्लेन करेल की हे असं का आहे. पण जिथं तुम्हाला गरज नाही, डायरेक्ट ओरली तुम्ही सॉल्व्ह करणार आहे. बघा, ठीक आहे, कळतंय? मग आता आपल्याला गोष्ट कळलेली आहे की काय कळलेलं आहे आपल्याला, की टोटल जेव्हा आपल्याला काढायचं असेल ना, तेव्हा लेफ्ट हँड प्लस राईट हँड आणि मायनस करायचा. बघा ना, हा लेफ्ट हँडची व्हॅल्यू 10 ही लेफ्ट हँडची व्हॅल्यू आहे आणि राईट हँड म्हणजे उजवा. बरोबर आहे ना? आणि राईट हँड आणि वजा फक्त 1 केलं, म्हणजे डावा अधिक उजवा वजा 1. कळलं? काय करणार आपण, टोटल जेव्हा आपल्याला काढायचं असेल तेव्हा काय करायचं? डावा अधिक उजवा वजा 1 पाठ करायचे. नाही कळून जाईल, टेन्शन नका घेऊ, मी आहे ना. जेव्हा टोटल काढायचं असेल डावा आणि उजवा अधिक करायचं आणि त्यामधून वजा 1 करायचं. वजा 1 का? कारण की ही जी व्यक्ती आहे ना, ही डबल काउंट होते म्हणून वजा 1 करतोय. व्हेरी सिंपल. कळलं इथपर्यंत? अच्छा, आता सर मग टॉप प्लस बॉटम म्हणजे वर आणि खाली बद्दल विचारलं असेल तर बघा, आता वर आणि खाली एखादी व्यक्ती आहे ती वरून बघा, म्हणजे याला आपण वरून देऊ, टॉप नाव देऊ. याला टॉप म्हणजे वर. ठीक आहे, आणि बॉटम दिसतंय? बॉटम म्हणजे खाली. पहले पेज समजून घ्या. उसके बाद मेरे भाई असे टाइप्स देणार आहे, असे केसेस बघणार आहे आपण की बस त्यानंतर रँकिंग कधीच करायची गरज पडणार नाही तुम्हाला. ठीक आहे, एखादी व्यक्ती ती टॉप वरून जी आहे ती समजा 7व्या नंबरला आहे. कितव्या नंबरला? 7व्या नंबरला आहे. कितव्या नंबरला आहे? 7व्या नंबरला. अच्छा, पुढे काय म्हटलंय? आणि बॉटम वरून म्हणजे खालून जी आहे तीच व्यक्ती कितव्या नंबरला आहे? 8व्या नंबरला आहे. कितव्या नंबरला आहे? 8व्या नंबरला. अच्छा, मग आता काय करणार? ह्यांचं टोटल ॲडिशन करा. टॉप प्लस बॉटम म्हणजे वर अधिक खाली. 8. अच्छा, 8 आणि 7 किती होतात? 15 होतात. किती होतात? 15. आणि वजा फक्त 1 करायचं, तर उत्तर काय येणार? 14. म्हणजे या टोटल पंक्तीमध्ये किती लोक आहेत? 14. म्हणजे कळलं? म्हणजे टॉप प्लस बॉटम म्हणजे वर प्लस खाली वजा 1 करायचं. हा एक सोपा आणि साधा फॉर्म्युला आहे. कळतंय? चला आता प्रश्नावर जाऊया आपण. बेस क्लिअर आहे तुमचा, आता बेस पूर्ण क्लिअर असेल. आता प्रश्न बघा, काय प्रश्न विचारते आपल्याला, प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघा, अशा परीक्षेत आता सगळे जे प्रश्न आहे ना, हे एक्झाम मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे आणि त्या वाईजच मी पॅटर्न मध्ये तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय. अशा परीक्षेत वर म्हणजे वरतून, टॉप वरून. लक्षात ठेवा, वर म्हणजे टॉप. आता आपण यामध्ये जे काही यूज करणार आहे, वर म्हणजे टॉप आणि बॉटम म्हणजे खाली. लक्षात ठेवा, ही जी आशा आहे तुम्हाला लिहायची गरज नाही, मी तुम्हाला समजावं म्हणून करतोय. अशा वर पासून म्हणजे टॉप वरून कितव्या नंबरला? 16व्या स्थानावर आहे. 16व्या क्रमांकावर किंवा स्थानावर आहे.
16व्यावरून टॉपला आहे. पुढे बघा, तर खालून 15व्या क्रमांकावर आहे, तर खालून 15व्या क्रमांकावर आहे. खालून किती रे? 15व्या का? खालून म्हणजे 15. आता खालून किती आहे? 15व्या क्रमांकावर आहे. बॉटम वरून विचारलं काय की तर वर्गात किती विद्यार्थी आहे, वर्गात किती विद्यार्थी, बस यांची ॲडिशन करा आणि वजा 1 करा. कारण की फॉर्म्युला काय आपला टोटलचा फॉर्म्युला काय? टोटलचा फॉर्म्युला काय? टोटल जेव्हा कसा काढतो आपण? वर अधिक खाली, वर अधिक खाली वजा 1 म्हणजेच काय रे? टॉप प्लस बॉटम. प्रत्येक वेळेस मी लिहिणार नाही, एकदाच लिहितोय बस, इसके बाद नहीं लिखूंगा मेरे दोस्त. समझ में आया? टॉप प्लस बॉटम -1 म्हणजे वर प्लस खाली -1. आता काय टॉपची व्हॅल्यू काय बाळा आपल्याकडे? काय आहे? 16 आहे. बरोबर. वरची व्हॅल्यू 16 आहे आणि खालीची व्हॅल्यू बॉटमची व्हॅल्यू काय आहे? 15 आहे. बरोबर. आणि वजा 1 केलं. अच्छा, उत्तर काय येतं आता? आन्सर काय येते बघा, 16 आणि 15 31. 16 आणि 15 31 वजा 1 केलं तर उत्तर काय येते? 30 येते. किती येते उत्तर? 30. ऑप्शन ए. व्हेरी सिंपल. कळलं? इतकं फास्ट होते. फक्त डोक्यात कन्सेप्ट क्लिक पाहिजे. काय की वर्गात टोटल विचारले. अच्छा, टोटल विचारलं असेल तर व्हेरी सिंपल, टॉप प्लस बॉटम करा. अच्छा, लेफ्ट राईट विचारलं असेल तर लेफ्ट प्लस राईट करा, -1 करा. टोटल जेव्हा असेल तर म्हणजे हा केस कुठला आहे? टोटल. सगळे जेव्हा विचारलं असेल त्याचा केस आहे, तो टोटलचा केस आहे. कळलं? आता हे बघा, ओरली करता येईल का आपल्याला? बघा बरं, ओरली ईशा परीक्षेत वरपासून 44व्या नंबरला आहे. बघा, पेन वगैरे काहीच यूज करत नाहीये. 44व्या नंबरला. बरोबर आहे. म्हणजे टॉपची व्हॅल्यू आली 44. टॉपची व्हॅल्यू काय आली? 44 आली. कळलं? म्हणजे टॉपची व्हॅल्यू काय आहे? टॉपची व्हॅल्यू काय आहे? 44 आहे. आणि खालून काय विचारलं? 25वी आहे. बरोबर आहे. खालून काय आहे? 25वी आहे. अच्छा, टॉप 44 आणि हे 25. अच्छा, टोटल ऍड करा. आता टोटल ऍड केलं तर किती येतं? 44 आणि 25 ऍड केलं तर किती? 69. 69 मधून त्या ईशाला 1 वजा केलं तर काय येतं? 68. व्हेरी सिंपल. आलं उत्तर तुमचं. बघा, पेनची गरज पडली का नाही? व्हेरी सिंपल काम आहे ना. फक्त काय करायचं आहे? समजून घ्यावं लागेल तुम्हाला. आता हे लिहून दाखवतो, नाहीतर परत बरेच विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला नाही कळलंय. लिहून देतो. ईशा परीक्षेत वरपासून 44व्या नंबरला आहे, 44व्या स्थानावर आहे. कोण रे? ईशा. 44व्या स्थानावर. कुठून? वर वरून का? म्हणजे टॉप. लक्षात ठेवा, मी टॉपच वापरणार आहे. वर म्हटलं की मी टी हा शब्द वापरेल, म्हणजे टॉप वापरेल. कळलं? आणि खालून 25व्या क्रमांकावर आहे. खालून म्हणजे बॉटम. बॉटम आहे. खालून म्हणजे बॉटम. खालून म्हणजे बॉटम. म्हणजे बॉटम आहे म्हणजे काय रे? 25 आहे बॉटम आहे. अच्छा, आता काय विचारलं की वर्गात किती विद्यार्थी आहेत? टोटल विचारलंय. टोटल काढायचं असेल तर फर्स्ट बस याला प्लस करा. प्लस केल्यानंतर किती? 69. हे टोटल 69 येत आहे आणि वजा फक्त 1 करतोय. 1 कोण रे? ही ईशा वजा होते. 68. उत्तर आलं 68. आलं उत्तर. कळलं? प्रॅक्टिकली पण करून दाखवलं आणि ओरली पण करून दाखवलं होतं मी तुम्हाला. कळतं मित्रांनो? बघा हा प्रश्न. आता बघा, आतापर्यंत आपण टोटल बघत होतो. आता आपण काय बघत होतो? टोटल बघत होतो आतापर्यंत. पण मात्र टोटल बघा. टोटलचा हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती. टोटल तुम्ही आतापर्यंत बघतच होते, काही इश्यू नाही तिथपर्यंत. पण जर समजा आपल्याला त्याच्या उजव्या बाजूची पोझिशन विचारली असेल, उजव्या बाजूची, मग तेव्हा काय करणार? एक सिंपल काम करायचं. काय बघा, तेव्हा काय करायचं? टोटल अधिक 1 आणि लेफ्ट हँडची पोझिशन दिलेली असते, म्हणजे डाव्या साईडची जी पोझिशन असते ती दिलेली असते, ती त्यामधून फक्त वजा करायचं आहे. पाठ करायची बिलकुल गरज नाही बाळा. फक्त समजून घ्या, प्रश्न सॉल्व्ह करून बघा. त्यानंतर ते सगळेच्या सगळे डोके तुमच्या फिट नाही झाले तर माझं नाव बदला. पुढे बघा, आणि डाव्या बाजूबद्दल विचारलं असेल, लेफ्ट एंड बद्दल विचारलं असेल, तेव्हा काय करायचं? टोटल अधिक 1 आणि मायनस राईट एंड. म्हणजे एकदम सोपं काम झालं की नाही? आता सोपं काम झालं की नाही? काय जेव्हा राईट हँड बद्दल विचारलं असेल तर त्यामध्ये काय टाकायचं? लेफ्ट टाकायचं. म्हणजे लेफ्टची व्हॅल्यू टाका, म्हणजे डाव्या बाजूची व्हॅल्यू टाका. आणि लेफ्ट बद्दल विचारलं असेल तर सोपं येणार आहे. टोटल प्लस 1 सेमच फॉर्म्युला आहे आणि त्यामध्ये उजव्या बाजूची व्हॅल्यू टाका. बस झालं सोपं काम. सेम ॲज खाली वरसाठी, म्हणजे वर खालीसाठी. समजा वर खालीसाठी टॉप बद्दल विचारलं असेल, टोटल प्लस 1 करा आणि मायनस फक्त बॉटम म्हणजे खालची व्हॅल्यू टाका. आणि बॉटम बद्दल विचारलं असेल तर काय करावं लागेल? टोटल प्लस 1 करा आणि मायनस फक्त टॉप करा. व्हेरी सिंपल. म्हणजे वरची व्हॅल्यू जी दिलेली असते ती प्रश्नामध्ये दिलेली असते. आता ॲक्च्युली कसं सॉल्व्ह करायचे ते आपण आता यामध्ये बघूया. हे क्लिअर आहे? हे फास्टमध्ये नोट करा, म्हणजे तुमचं सगळे जे डाऊट आहे ते क्लिअर होतील. बघा, आता आपण हाच फॉर्म्युला वापरूया. काय?
काय म्हटलंय बघा, समजून घ्या. 80 मुलांच्या वर्गात, 80 मुलांच्या वर्गात. अच्छा, टोटल इथं दिलेली आहे. आधी आपण टोटल काढत होतो, आता टोटल दिलेली आहे. 80 मुलांच्या वर्गात टोटल किती आपल्याकडे? टोटल 80 विद्यार्थी आहे, 80 स्टुडंट आहे. अनिता एका परीक्षेत पहिल्या क्रमांकावरून 44व्या क्रमांकावर आहे. अच्छा, पहिल्या क्रमांकावर आहे. आता पहिला नंबर म्हणजे टॉप असेल ना रे, टॉप असेल ना. जाहीर सी बात आहे भाई, लॉजिक लगाओ. बरोबर आहे ना, लॉजिक लावता की नाही तुम्ही? आता टॉप वरून विचारले म्हणजे तिची टॉपची व्हॅल्यू दिलेली आपल्याला पहिल्या क्रमांकावर, म्हणजे वरतून विचारले किती रे? 44वी दिलेली आहे ती. अच्छा, इथपर्यंत क्लिअर आहे. विचारलं काय रे? खालून, खालची पोझिशन विचारली तिची. खालून कितव्या स्थानावर आहे? खालून म्हणजे बॉटम, म्हणजे खाली म्हणजे काय रे? खाली विचारलंय ना, म्हणजे बॉटमचं विचारलंय. कळतंय? आता बॉटमचं विचारलंय. अच्छा, जेव्हा बॉटम बद्दल विचारलं असेल तर सोपं काम करा. काय? टोटल. फॉर्म्युला आठवतोय का? टोटल प्लस 1 मायनस फक्त काय करणार? टॉप करणार. मायनस फक्त काय करणार? टॉप करणार. कारण का? कारण की आपल्याला बॉटमची व्हॅल्यू काढायची आहे. बाळा. आता टोटल किती रे? 80 आहे. टोटल किती आहे आपल्याकडे? 80 आहे. कळतंय पर्यंत? टोटल किती आहे आपल्याकडे? 80 आहे. प्लस फक्त हे 1 करा, 80 हे करा. कळलं इथपर्यंत? हे क्लिअर आहे. हे झाले किती? 81 आणि वजा हे 44. हे जे 44 आहे या टॉप मध्ये ऍड करा. व्हेरी सिंपल. आता 81 वजा 44 किती उत्तर येते बाळा? 81 मधून जर 44 गेले तर किती येते? 37 आहे का ऑप्शन मध्ये? 37 झालं ऑप्शन. खतम कहाणी. काय करावं लागले? काहीच नाही. फक्त जे गिवन आहे, जे विचारलंय ते ऍड केलेलं, सिंपल काम केलेलं आहे. अजून एखादा प्रश्न बघू बरं. बघा बरं, 75 मुलांच्या वर्गात. अच्छा, इथं आता आपल्याला 75 विद्यार्थी दिलेले आहे. 75 विद्यार्थी आपल्याला दिलेले आहे. टोटल किती रे? टोटलचे आता बघा, सतत लिहायची गरज नाही, डायरेक्ट ओरली पण करू शकतो. बघा, टोटल 75 हे फिक्स आहे डोक्यामध्ये की 75 मुलांच्या वर्गात. रोहन परीक्षेत तळावरून, तळ म्हणजे खालून, बॉटम वरून, तळ म्हणजे बॉटम वरून 27व्या क्रमांकावर आहे. तर वरून त्याचे स्थान काय असेल? अरे वरून विचारले, टॉप वरून विचारले. अच्छा, टॉपचं जर विचारलं असेल तर काय करणार? टॉप अधिक 1. आणि काय विचारलंय रे? काय विचारलं आपल्याला? बॉटम विचारलंय का? नाही, आपल्याला काय विचारलं? टॉपचं विचारलंय. मग बॉटम ऍड करणार त्यामध्ये. म्हणजेच आता फॉर्म्युला तयार झाला काय? की टॉप ची व्हॅल्यू काढण्यासाठी टोटल अधिक 1 वजा काय करणार? टोटल अधिक 1 काय करणार? बॉटम करणार. काय करणार? बॉटम. अच्छा, टोटल किती बाळा आपल्याकडे? 75. अधिक किती आहे? 1 आहे. बॉटमची व्हॅल्यू किती आपल्याकडे? किती आहे? तळावरून आहे ना, तळावरून 27 आहे, म्हणजे बॉटमची व्हॅल्यू 27 आहे. बस, 76 वजा 27. आणि सिंपल काम आहे की 76 मधून जर 27 गेले तर तुमचं उत्तर काय तर 49 येतं. किती येते? 49 आलं. क्या चाहिए मेरे दोस्त? एवढं सोपं आहे हे. बघा, क्रम आणि स्थानमध्ये लोक डायरेक्ट डायग्राम काढत बसणार, काहीतरी वेगळा असं काहीतरी डायग्राम काढणार किंवा असं काहीतरी डायग्राम काढत बसणार. अरे कोण काढते एवढा वेळ आहे का आपल्याकडे? डायरेक्ट कॅल्क्युलेशन करा ना. माइंड ट्रिक यार. फायनली डायरेक्ट तुम्ही बघता क्षणी उत्तर निघतं. हे असे प्रश्न असतात. हे कळलं? पुढे बघा आता. अच्छा, केस ऑफ शिफ्टिंग. आता हा शिफ्टिंग केस आहे बाळा, हा शिफ्टिंग केस आहे. आता या शिफ्टिंग केसमध्ये बघा, आता थोडंसं समजून घ्यावं लागेल. थोडंसं समजून घ्या काय आहे. बघा काय म्हटलंय की एका रांगेत रवी डाव्या टोकापासून, आता मी तुम्हाला हे कन्सेप्ट क्लिअर करून देतो. केस ऑफ शिफ्टिंग आहे ना, मग डावा तुमचं पूर्ण जी गोष्ट आहे ती क्लिअर करतो. म्हणजे डावा म्हणजे ही डावी बाजू आणि ही उजवी बाजू, म्हणजे हे लेफ्ट एंड आणि हे राईट एंड. कळलं? बघा काय म्हटलं की रवी जो आहे डाव्या टोकापासून 9व्या स्थानावर आहे. कोण रे? रवी. कळलं? इथपर्यंत क्लिअर आहे? पुढे उजव्या टोकाला 4थ्या क्रमांकावर गेला म्हणजे तो शिफ्ट झाला. गेला म्हणजे तो काय? तो शिफ्ट होतोय. म्हणजे इथून तो शिफ्ट होणार उजव्या क्रमांकावर. त्याच्या उजव्या टोकाला, जर तो उजव्या टोकाला 4थ्या क्रमांकावर गेला, बरोबर आहे ना? बघा, कळलं इथपर्यंत? इथे एक ते शब्द टाकायचा विसरलो मी. काय? इफ ही शिफ्ट 4 प्लेस टू हिज राईट, म्हणजे जर तो त्याच्या उजव्या साईडला म्हणजे तो इथून इथपर्यंत आला, परत तो त्याच्या उजव्या साईडला 4 प्लेस शिफ्ट होतोय.
4 प्लेस काय होतोय त्याच्या उजव्या टोकाला चौथ्या क्रमांकावर तो स्वतःच्या उजव्या साईडला जातोय, म्हणजे 4 प्लेस शिफ्ट होतोय. म्हणजे शिफ्ट करा बरं. 9 1 2 3 आणि 4 इथे आला तो, म्हणजे आता प्रॉपर तो इथे आलेला आता, बरोबर आहे. तर विचारलं काय, काय विचारलं आता की डावीकडून नवीन स्थान काय असेल, डावीकडून नवीन स्थान. आता डावीकडून नवीन स्थान बरं, हे 9 हे 10 11 12 13, म्हणजे नवीन स्थान काय असेल 13. म्हणजे काय केलेलं कळलं. तो 4 प्लेस काय होता शिफ्ट होत होता. हे कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट सांगतोय, ट्रिक सांगणार आहे, टेन्शन नका घेऊ. हे 9 आहे, 9 वरून तो 4 प्लेस त्याच्या उजव्या साईडला त्याच्या राईट साईडला तो शिफ्ट झाला 4 प्लेस. अच्छा 4 प्लेस शिफ्ट झालाय. तर आता त्याचं डावीकडून विचारलंय काय नवीन स्थान काय, तर डावीकडून हे 9 तर होतेच आधी आणि 4 प्लेस शिफ्ट झाला तर 9 अधिक 4 करा काय होते 13. म्हणजे ही त्याची काय रे, ही त्याची न्यू पोझिशन भेटली. पण कुठली, सेकंड न्यू पोझिशन, म्हणजे दुसरी नवीन पोझिशन भेटली. ही त्याची दुसरी नवीन पोझिशन भेटलेली आहे. अच्छा म्हणजे ही त्याची पहिली पोझिशन होती, ही त्याची फर्स्ट पोझिशन होती आणि तो शिफ्ट झाला. अच्छा यावरून एक फॉर्म्युला तयार झाला. काय बघा, फॉर्म्युला काय होतो की फर्स्ट लेफ्ट एंड पासून, बघा फर्स्ट लेफ्ट एंड पासून तो त्याच्या राईटला शिफ्ट होतोय, तर त्याची सेकंडची लेफ्ट हँडची दुसरी पोझिशन मिळते, बघा. पण एक लक्षात ठेवा, यामध्ये बघा जेव्हा लेफ्ट आणि राईट असेल तेव्हा काय करायचं, प्लस करायचं. लेफ्ट आणि राईट असेल तर प्लस करायचं, लेफ्ट असेल लक्षात ठेवा. सेम डायरेक्शन असेल ना, सेम डायरेक्शन म्हणजे काय सर, राईट असेल तर मायनस करा, लेफ्ट असेल तर मायनस करा. आणि अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय रे, प्लस मायनस असेल तर प्लस करा, प्लस मायनस असेल तर अधिक करा. कळलं, प्लस मायनस आहे ना. आता बघा ना, लेफ्ट राईट आहे तर प्लस करा, लेफ्ट आहे तर मायनस करा. कळलं. आता हे पाठ करायची गरज बिलकुल नाही आहे, कसं सॉल्व्ह करायचं आणि मी सांगेल, बिलकुल पाठ करायची गरज नाही आहे. हे सगळं फक्त काय करा, नोट करा. आता बघा सांगतो काय ते बघून घ्या. लेफ्ट हँड वरून तो लेफ्ट हँडला शिफ्ट होतोय, शिफ्ट झाल्यानंतर फक्त वजा करा, वजा केल्यानंतर आपल्याला सेकंड लेफ्ट हँडची पोझिशन मिळते, लक्षात ठेवा. आता त्याची पहिली पोझिशन राईट हँडची आहे आणि राईट वरून तो लेफ्टला शिफ्ट होतोय. डायरेक्ट अधिक वजा बाकी आपण नाही ठरवायचं, ती पोझिशन जे देतात त्यावरून ठरवायचं आपण. राईट वरून तो लेफ्टला शिफ्ट झाला, प्लस करा, प्लस केल्यानंतर तुमचं उत्तर काय भेटेल, त्याची दुसरी पोझिशन राईट हँडची भेटेल. म्हणजे राईट हँडची, लक्षात येते काय, लेफ्ट हँडची पोझिशन मिळाली, राईट हँडची पोझिशन मिळाली. त्याच पद्धतीने राईट वरून राईटला शिफ्ट झाला. अच्छा राईट वरून राईट गेला, मग मायनस करा, मायनस केल्यानंतर त्याची दुसरी पोझिशन राईट हँडची मिळते, म्हणजे उजव्या साईडची त्याची काय पोझिशन मिळते. सेम ॲज टॉप आणि बॉटम, एक्सप्लेन करायची गरज नाही, बिलकुल एक्सप्लेन करायची गरज नाही, कळतं. पण तरी सांगू देतो, टॉप म्हणजे वर, अबाव म्हणजे सुद्धा वर. लक्षात ठेवा, इथं मी दिलेलं नाहीये, ठीक आहे. टॉप म्हणजे वर, समजा वर असेल, वर जेव्हा वर असेल तेव्हा काय करायचं, वजा करा. कळलं. आणि वर खाली असेल, टॉप आणि बिलो असेल तेव्हा काय करा, फक्त अधिक करा. खाली आणि खाली, बॉटम बिलो म्हणजे खाली ना रे, खाली असेल वजा करा. बॉटम म्हणजे खाली, अबाव म्हणजे वर, अपोजिट आहे, प्लस करा. तुमची पोझिशन तुम्हाला माहिती काय मिळणार आहे, व्हेरी सिंपल. कळलं. चला आता आपण बघणार आहोत क्वेश्चन, टेन्शन नका घेऊ. आता बघा काय प्रश्न आहे रे, मुलांच्या पंक्तीत काय विचारले बघा. मुलांच्या पंक्तीत विकास डावीकडून 24व्या क्रमांकावर आहे. बघा विकास जो आहे, विकास कोण रे, आपला विकास का, हा जो विकास आहे हा मुलांच्या पंक्तीत 24व्या क्रमांकावर आहे, पण कुठून, डावीकडून, म्हणजे 24 लेफ्ट करून. आता मी लेफ्ट वापरणार आहे, ठीक आहे, लेफ्ट राईट वापरतो, लक्षात ठेवा. लेफ्ट म्हणजे डावा, उजवा म्हणजे राईट, लक्षात ठेवा. तो त्याच्या डाव्या साईडला 24व्या नंबरला आहे, बरोबर आहे. जर त्यांनी त्याची जागा त्याच्या डावीकडे तो शिफ्ट करतोय, म्हणजे तो त्याच्या डावीकडे किती रे, किती, तो जर त्याने त्याची जागा त्याच्या डावीकडे 4 जागेने हलवली, म्हणजे 4 जागेने तो पुढे शिफ्ट झाला त्याच्या डावीकडे. अच्छा त्याच्या डावीकडे 4 डावीकडे म्हणजे चार लेफ्ट शिफ्ट झाला. तर विचारलं काय, तर त्याचे नवीन स्थान डावीकडून कोणते असेल, डावीकडून विचारले, नवीन स्थान डावीकडून कोणते असेल. आता बघा मी प्लस मायनस अजून लावलेलं नाहीये. बघा आता काय करू, आता बघा लेफ्ट आहे. अच्छा लेफ्ट असेल ना तेव्हा काय करायचं, वजा करायचं. कळलं. आता क्लिअर असेल ना,
आता फॉर्म्युला जो क्लिअर नव्हता ना तो आता इथे क्वेश्चन मध्ये क्लिअर होऊन जाईल बघा. आता लेफ्ट लेफ्ट काय तो वजा होतोय बस. 24 मधून फक्त 4 गेले किती होत आहे 20. 20 होतं आणि 20 ही तशी लेफ्टची पोझिशन मिळते, ही लेफ्टची पोझिशन मिळते 20 आहे का ऑप्शन मध्ये 20, हे ऑप्शन 20. व्हेरी सिंपल, खतम कहाणी. एवढं सोपं आहे हे, एवढं सोपं आहे. किती वेळ लागतोय का नाही, प्रश्न वाचायचा लगेच सॉल्व्ह करायचा, सिंपल. बघा बरं हा प्रश्न. देखो मेरे दोस्त काय म्हटलंय, मुलांच्या रांगेत अजय जो आहे, अजय जो आहे आपला आज्या जो आहे, आपला अजय देवगण हा डावीकडून 17व्या क्रमांकावर आहे, लेफ्ट कडून 17व्या क्रमांकावर आहे, डावीकडून लेफ्ट वरून. पुढे विचारलं की जर त्याने उजवीकडे 5 जागा बदलल्या, बरोबर आहे ना, तो 5 जागा शिफ्ट होतोय, 5 जागा बदलतोय, तो शिफ्ट होतोय, बरोबर आहे ना. 5 जागा काय तो शिफ्ट होतोय कुणाकडे रे, उजवीकडे. उजवी म्हणजे राईट, बरोबर आहे. अच्छा, आता उजवीकडे म्हणजे राईट होतोय. अच्छा, व्हेरी सिंपल झालं काम. आता जो काय करतो शिफ्ट होतोय, बस आता प्लस करा, कारण की लेफ्ट आणि राईट काय होतं प्लस होतात, लेफ्ट आणि राईट काय होतात प्लस होत आहे, लेफ्ट आणि राईट हे काय होतात प्लस होतात. अच्छा, प्लस होतात तर 17 आणि 12, 17 आणि 5 किती होतात 22, 17 आणि 5 22 आणि आपल्याला ही लेफ्टची पोझिशन मिळाली, 22 लेफ्ट. कळलं इथपर्यंत, झालं. आलं उत्तर 22 कुठे रे, हा आहे का सी ऑप्शन. क्लिअर. किती वेळ लागतोय बाळा, काय ड्रॉ करतोय का मी, काहीच ड्रॉ नाही केलेलं आहे, काहीच नाही, बस चल रहा है तो चलने दो, असा सीन आहे आपला. चला पुढे बघा काय म्हटलंय, हा 2% केस आहे बाळा. आता 2% केस आहे. आता 2% म्हणजे 2% केस कसं काय ओळखायचं बघा. क्वेश्चन बघा आधी समजून घ्या मी काय म्हणतोय. बघा 42 मुलांच्या वर्गात टोटल किती आहे आपल्याकडे, एक एक प्रश्न समजून घ्या, इच अँड एव्हरी कन्सेप्ट समजा. टोटल किती आहे 42 आहे. 42 मुलांच्या वर्गात जोसेफचा क्रम टॉप वरून काय रे 16वा आहे. जोसेफ लिख लो भाई, जोसेफ को. हा जो जोसेफ आहे आपला, जोसेफचा जो क्रमांक आहे तो टॉप वरून काय बाळा 16वा आहे. टॉप वरून काय आहे 16वा आहे. व्हेरी सिंपल, म्हणजे वरून, वरून लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे बघा केविन जोसेफच्या 7 क्रमांकाने काय आहे खाली आहे. केविन जो आहे, केविन तो वेगळा कलर घेऊ आपण. केविन हा काय रे 7 क्रमांकाने खाली आहे. खाली म्हणजे बॉटम आहे. 7 क्रमांकाने काय आहे तो खाली आहे. 7 क्रमांकाने काय आहे तो बॉटमला आहे, म्हणजे व्हेरी सिंपल. अच्छा, आता पुढे काय करणार, आता काय म्हटलं की तळापासून केविनची रँक काय, असा सिंपल आणि साधा सरळ प्रश्न विचारलाय. अशा तळापासून म्हणजे बॉटम पासून. अच्छा, बॉटम पासून विचारलेला. एक मिनिट कुछ हो गया का रे. ओके, तळापासून केविनची रँक काय आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. यस सर. आओ मेरे दोस्त अभी देखते हैं काय कसं सॉल्व करणार. आता व्हेरी सिंपल काम करा. जोसेफची व्हॅल्यू 16 भेटली, केविनची व्हॅल्यू काय भेटलेली आपल्याला 7 भेटलेली आहे. इथपर्यंत आय होप तुम्हाला क्लिअर असेल. बस आता काय करा, आता हे यांची काय करा, टॉप आणि बॉटम हे ऍड होणार, कारण की टॉप प्लस बॉटम बघा, टॉप आणि बॉटम अरे अपोजिट आहे ना, प्लस करा. अच्छा, 16 आणि 7 किती होतात रे, 16 आणि 7 किती होतात 23. पण ही टॉपची पोझिशन भेटली. कळतंय कसं काय आलं, पहिल्या पोझिशनची व्हॅल्यू त्यानंतर सेकंड शिफ्ट, म्हणजे शिफ्ट समजू आपण, शिफ्ट झाल्यानंतर आपल्याला सेकंड पर्सनची जी काही आहे ती व्हॅल्यू मिळते. अच्छा, 23 ही पोझिशन आपल्याला मिळालेली आहे. 23 ही टॉपची पोझिशन मिळालेली आहे, बरोबर आहे ना. आता आपल्याला तळापासून विचारलंय, तळापासून म्हणजे बॉटम आपल्याला टॉपची व्हॅल्यू माहिती आहे. बस बॉटमचा फॉर्म्युला काय, मग बॉटमचा फॉर्म्युला काय की टोटल +1 आणि मायनस काय रे टॉप, आता टोटल किती आपल्याकडे 42, 42 +1 आणि टॉपची व्हॅल्यू काय आहे 23. व्हेरी सिंपल. आणि 43 मधून जर 23 गेले तर किती उत्तर येतं रे, तुमचं आहे का ऑप्शन मध्ये काही आपल्या 43 मधून किती रे, हा 20 आहे. खत्म कहानी. तो क्या चाहिए मेरे दोस्त, बस खाली जो है देखते रहो ध्यान से, प्रश्न समजून घ्या, संपला विषय. टॉप आहे की बॉटम आहे, व्हेरी सिंपल. चला जाऊ पुढे आता. बघा बरं हा प्रश्न काय म्हटलंय, 36 विद्यार्थ्यांच्या वर्गात टोटल किती दिली बाळा त्यांनी,
टोटल दिलेली आहे 36 विद्यार्थी. ठीक आहे. वर वरून रवीचा क्रमांक 12वा आहे. वर वरून वरून वर वरून म्हणजे टॉप वरून जो त्याचा क्रमांक आहे कोणाचा रे, कोण हा, रवी आहे. रवीचा क्रमांक टॉप वरून किती बाळा, 12 आहे. व्हेरी सिंपल. पुढे काय म्हटलंय की राधिका रवीपेक्षा 3 स्थानांनी पुढे आहे. राधिका रवीपेक्षा 3 स्थानांनी पुढे आहे. राधिका ही काय आहे, राधिका आहे ही 3 प्लेस काय अबव आहे म्हणजे वरच आहे, पुढे आहे. ठीक आहे. काय आहे, वर आहे. अच्छा किती प्लेस रे, किती प्लेस की 3. अच्छा हा टॉप म्हणजे आता हा वर आहे, इथे लिहून देतो वर. अच्छा अबावचा अर्थ पुढे म्हणजेच वर असेल, पुढेच म्हणजे वर असेल, पुढेच म्हणजेच वर असेल. अच्छा पुढेच म्हणजे वर. अच्छा सेम मग काय करणार, वजा करणार. सेम आहे मग वजा करा भैया, वजा कर लो. आणि वजा केल्यानंतर मित्रांनो, वजा केल्यानंतर काय येत, अरे क्या ही करना है मेरे दोस्त, वजा कर लो और बाकी जो तुम्हारा आंसर है वो तुम्हारे हाथ में आ जाएगा. मला फास्ट मध्ये याचं उत्तर जे आहे तर तुम्ही कमेंट मध्ये करा. सिंपल काम आहे. ठीक आहे. ये प्रॅक्टिस तो भैया तुम्हारी होनी भी चाहिए की नाही, कळलं की नाही. चला प्रॅक्टिस करा. आणि याचा आन्सर काय येणार हे आता मी नाही सांगणार, कारण की याआधी तुम्हाला सांगितलेलं आहे. याचा आन्सर आता तुम्हीच सांगायचं. ठीक. इथपर्यंत मी घेऊन आलोय. बरेच मुलांना इथपर्यंत डाऊट आला असता, मी घेऊन आलो, माझं काम झालं. सिंपल, संपला विषय. आता इथपर्यंत तुम्ही सॉल्व्ह करा आणि याचा आन्सर हा लक्षात ठेवा. किती नंबरचा प्रश्न आहे हा, अरे का घ्या, अरे हा 12 नंबरचा प्रश्न. तर कमेंट करा 12 नंबरचा आन्सर हे आहे. ठीक आहे. आता वाजले की 12. बघा आता काय केस आहे रे, इंटरचेंज केस आहे. काय इंटरचेंज म्हणजे जागा अदल बदल करणे. एक्झाम मध्ये जास्तीत जास्त तुम्हाला हेच विचारतात, अदल बदल. बरं काही खड्ड्यात जाऊ दे, त्याला टेन्शन नाही घ्यायचं. अदला बदल जरी म्हटलं तुम्हाला बॉस भी टेन्शन में नाही आहे भाई, जिंदा आहे. बघा एका वर्गात प्रकाश वरून 34व्या. अच्छा पहिले प्रकाश बघू. पहिले एका वर्गात प्रकाश जो आहे आपला तो प्रख्या आहे. प्रकाश बघा तो वरून येणार आहे. वरून म्हणजे टॉप वरून 34व्या नंबरला आहे. कळत आहे इथपर्यंत. अरे एवढे तर हुशार झाले तुम्ही. वर म्हणजे टॉप, बॉटम म्हणजे खाली, अबव म्हणजे वर, बिलो म्हणजे खाली. इथं कळत नाही यार, सोपं आहे. लेफ्ट म्हणजे डावा, उजवा म्हणजे राईट, हे तर माहिती तुम्हाला म्हणून मी हे लिहितोय. चला बघा आता सुजय खालून 17व्या क्रमांकावर आहे. सुजय हा 17व्या क्रमांकावर आहे. खालून म्हणजे बॉटम वरून. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे बघा काय म्हटलं. आता त्यांनी एकमेकांच्या स्थानांची काय केली, अदलाबदल केली. म्हणजे इधर का माल इधर किया, म्हणजे अदलाबदल केलेली. त्यांनी त्याची जागा इंटरचेंज केलेला आहे. केली तर त्यानंतर प्रकाश वरच्या स्थानावरून 26व्या नंबरला येतो. प्रकाश जो आहे तो टॉप वरून, म्हणजे आता कळलं की ही त्यांची ओल्ड पोझिशन आहे. आणि न्यू पोझिशन काय आहे त्यांची, न्यू पोझिशन काय तयार होते बघा. न्यू पोझिशन, आता प्रकाशची न्यू पोझिशन काय आहे, वरून 26 म्हणजे टॉप वरून 26 मिळते आहे. टॉप वरून 26. अच्छा आता काय म्हटलंय की तर वर्गात किती विद्यार्थी आहे, तर वर्गात किती विद्यार्थी, असा साधा आणि सरळ प्रश्न विचारलाय. अच्छा जेव्हा असा प्रश्न विचारला असेल इंटरचेंजच्या केसमध्ये, जेव्हा टोटल विचारलं असेल ना, लक्षात ठेवा इंटरचेंजच्या केसमध्ये जेव्हा टोटल विचारलं असेल, टोटल, तेव्हा काय करायचं, त्यासाठी एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. त्यासाठी बघा फर्स्ट पर्सनची न्यू पोझिशन प्लस सेकंड पर्सनची ओल्ड पोझिशन, सेकंड पर्सनची ओल्ड पोझिशन आणि वजा फक्त 1 करा. काय, पहिल्या पर्सनची नवीन पोझिशन. अच्छा पहिल्या पर्सनची नवीन पोझिशन काय आपल्याकडे 26 आहे. पहिल्या पर्सनची नवीन पोझिशन काय आहे 26 आहे. आणि दुसऱ्या पर्सनची जुनी पोझिशन, ओल्ड पोझिशन काय आहे, दुसऱ्या पर्सनची जुनी पोझिशन काय आहे 17 आहे. 17 आहे का रे, 17. आणि वजा काय करतोय, फक्त 1 करतोय. वजा काय करतोय, फक्त 1 करतोय. बस. आता 26 आणि 17 किती होतात, तर 43 होतात. 26 आणि 17 किती होतात, तर 43 होतात. कळत आहे की नाही. आणि वजा 1 केलं तर किती, 42. किती आलं, 42. उत्तर आलं काय, 42 आहे. ऑप्शन मध्ये 42 बघा बरं, नाहीये ऑप्शन मध्ये 42 नाहीये. म्हणणं नब्देश, संपला विषय, खत्म कहानी मेरे दोस्त. और क्या चाहिए आपको, कळलं इथपर्यंत, समझ में आ गया मेरे दोस्त. चला जायचं मग पुढे. क्लिअर आहे आता, कळलं. अच्छा सर की जर सुजयची ही पोझिशन विचारली असती तर,
मग काय केलं असतं, अरे एकदम सोपं काम केलं असतं. काय बघा, जेव्हा सुजयची ही दुसरी पोझिशन विचारली असती ना, तेव्हा हेच काम करायचं. लक्षात ठेवा मी काय बोलतोय, मी काय भुगतोय ते बघा. आता जेव्हा आपल्याला सुजयची जर आपल्याला सेकंड पोझिशन विचारली असते, लक्षात ठेवा बरं का मी काय बोलतोय, जेव्हा आपल्याला सुजयची सेकंड पोझिशन विचारली असती तेव्हा आपण हे गॅप चेक केलं असतं, यांच्यामधला गॅप चेक केला असता. अच्छा, मी 34 मध्ये असे काय टाकू किंवा काढू की 26 तयार होतील, असे काय टाकू किंवा काढू की 26 तयार होतील. तुम्ही म्हणणार सर टाकता तर येणार नाही पण काढता येणार. अच्छा, 34 मधून किती काढू ते 26 येणार. तुम्ही म्हणणार सर -8 करून टाका फक्त. -8 केलं तर किती येतं, 26 येते. -8 केलं तर किती येतं, 26 येते. अच्छा, बस हेच -8 यामध्ये ऍड करा, हेच -8 यामध्ये ऍड करा. -8 केलं तर काय रे, 9. म्हणजे सुजयची सेकंड पोझिशन, नवीन पोझिशन काय तयार होते, 9 तयार होते. कळलं. अशा पद्धतीने तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. म्हणजे आता इंटरचेंजचं पण तुम्हाला सांगितलं आणि कळलं. हा, चलो, न्यू पोझिशन तुम्हाला पण काढायला शिकून दिलेलं आहे. अजून काही डाऊट असेल तुम्ही दिले विचारू शकता. आओ मेरे दोस्त, बघा काय म्हटलं की मुलींच्या रांगेमध्ये भूमी डाव्या टोकापासून 18व्या क्रमांकावर आहे. भूमी जी आहे ती भूमी जी आहे ती डाव्या टोकापासून म्हणजे डाव्यापासून लेफ्ट पासून म्हटलंय भूमी 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 लेफ्ट पासून कितव्या नंबरला, 18व्या, 18. पुढे रीना 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 उजव्या टोकापासून 19व्या नंबरला आहे. रीना जी आहे, रीना उजव्या टोकापासून 19व्या म्हणजे राईट वरून 19व्या नंबरला आहे. कळलं. अच्छा, विचारलं काय की जेव्हा आपण त्यांची स्थिती अदला बदल करतो म्हणजे आपण त्यांचा काय करू, इधर का माल इधर, म्हणजे त्यांची आपण जागा काय करतोय, बदलतोय. कळलं. तेव्हा रीना उजव्या टोकापासून 69व्या क्रमांकावर येते. म्हणजे कोण रे, रीना ही उजव्या टोकाला येते. आता उजव्या टोकाला येते, 69ला येते. अच्छा, 69ला उजवा म्हणजे राईटला येते. पुढे बघा क्रमांकावर जाते. तर त्या रांगेमध्ये एकूण मुली किती आहेत, अच्छा, मी तुम्हाला फॉर्म्युला सांगितला की सर तुम्ही तो फॉर्म्युला सांगितला की फर्स्ट पर्सनची न्यू पोझिशन, सेकंडची ओल्ड पोझिशन, पण इथं तर यांनी फर्स्ट पर्सनची दिलेली नाहीये. अच्छा, आता तुम्हाला दोन गोष्टी सांगतो, क्लिअर करतो. आत्ताच थोड्या वेळापूर्वी एक गोष्ट मी क्लिअर केलेली आहे. ती म्हणजे काय, जर तुम्हाला एखादी पर्सनची पोझिशन दिलेली नसेल पण एखाद्याची दिलेली असेल तर गॅप चेक करून बघा. गॅप तुम्ही काय करा, चेक करून बघा. अशा गॅप चेक करण्यासाठी मग आपण काय करू शकतो, काय करणार, अच्छा यांच्यामधला गॅप कितीचा आहे रे, दिसतंय, क्लिअर आहे. यांच्यामधला गॅप कितीचा आहे, तुम्ही म्हणणार काय रे, 50चा गॅप आहे. 50चा गॅप आहे म्हणजे 50 ऍड केले तरच हे 69 तयार होतील ना रे. अरे 50 जेव्हा मी ऍड करू, 50 जेव्हा मी ऍड करणार तेव्हाच ते 69 तयार होतील. सेम ॲज याच्यामध्ये किती ऍड करा, आता हे 50 ऍड करा, यामध्ये किती ऍड करा, 50 ऍड करा. 50 ऍड केलं किती तयार होतात, हे किती तयार होतात, हे 68 तयार होतात. बस झालं. आता 68 घ्या, 68. आता फर्स्ट पर्सन 68 घ्या, प्लस 19 घ्या, प्लस 19 आणि वजा 1 करा. आता मला सांगायचं उत्तर काय येते, उत्तर सांगू शकता. आता याचं उत्तर काय येणार, आता हे 87 आणि वजा 1 म्हणजे 86. हे काय येणार, 86. काय येणार, 86. यामध्ये ऑप्शन दिलेलं नाही का मी, ओके, कोई बात नाही. याचा ऑप्शन काय असेल, 86. लक्षात ठेवा, याचं उत्तर काय असेल, 86. जे की मी उत्तर इथे दिलेलं नाही, म्हणजे नन ऑफ दिस. ठीक आहे, इथं ऑप्शन आय थिंक द्यायला मी विसरलो असेल, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, उत्तर काय आहे, 86. किंवा तुम्ही असंही करू शकले असते, हे न करता तुम्ही काय करू शकले असते, ही पोझिशन उचलली असती 69 वाली. बघा करून दाखवू, बघा 69 वाला घेतला असता तुम्ही, असा क्लिअर आहे. 69 घेतला असता तुम्ही, 69 घेऊन तुम्ही इथं दिसतंय का तिथे लिहू, हा ठीक आहे, ते कलर चेंज करतो, थांबा इथंच घेतो. बघा आपल्याला काय दिलेलं आहे, 69. समजा आपल्याला ही पोझिशन नाही भेटलेली, मग आपण काय करू शकलो असतो, ही जी सेकंड पर्सनची ही पोझिशन 69 घेतली असते, लक्षात ठेवा. आणि प्लस फक्त हा वाला पोझिशन त्या फर्स्ट पर्सनची ही ओल्ड पोझिशन घेतली असती. म्हणजे सेकंड पर्सनची न्यू आणि फर्स्ट पर्सनची ओल्ड पोझिशन घेतली असती आणि वजा 1 केला असता. सिंपल आहे. कळलं इथपर्यंत? यहाँ तक आपको समझ में आ रहा है मेरे दोस्त? यहाँ तक आपको आई होप समझ में आ रहा होगा. कळलं इथपर्यंत? आता बाकी मग तुमचं उत्तर आता तुम्हाला माहिती आहे. कळलं इथपर्यंत? अशा पद्धतीने तुम्ही हे काय करू शकता, सॉल्व्ह करू शकता. सिंपल आहे. ठीक आहे, ऑप्शन जे आहे इथं दिलेलं नाही मी 86. नो प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम नाही, चलता है यार, होता रहता है, गलतियां तो इंसान से ही होती है. ठीक है, चला.
पुढे हा चुन्नू मुन्नू करू शकता. अरे चुन्नू मुन्नूचं उत्तर देऊ शकता ना तुम्ही, आता इझिली तुम्ही देऊ शकता. याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये करा किंवा व्हॉट्सअप करू शकता आन्सर, काही प्रॉब्लेम नाही. पुढे बघा आता हा काय रे बिटवीन केस आहे, आता मध्यवाला केस आहे मध्ये. आता हा केस बघा किती भारी केस आहे, मध्यवाला केस आहे. 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात काय विचारले बघा, नीट प्रश्न ऑब्झर्व करा. ठीक आहे, नीट प्रश्न ऑब्झर्व करा. काय की 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात टोटल किती आपल्याकडे, टोटल आहे 50. काय म्हटलं की 50 विद्यार्थ्यांच्या वर्गात एम वरून 8व्या क्रमांकावर आहे. एम जो आहे तो टॉप वरून कितव्या नंबरला आहे, 8व्या नंबरला आहे. कळलं, 8व्या नंबरला आहे. आणि काय म्हटलं की एच जो आहे टॉप लिहून घेतो हा इथे, आणि एच जो आहे तो खालून म्हणजे बॉटम वरून किती नंबरला आहे, तो 20व्या नंबरला आहे. अच्छा, आता काय करा, टॉप आणि बॉटम हे काय होणार आहे, प्लस होणार ना. हे काय होणार, प्लस होणार, म्हणजे टोटल होत आहे 28. कळलं आता. अच्छा, मग आता बघा एक लक्षात ठेवा, आता याचा फॉर्म्युला कसा तयार होतो. आपण फॉर्म्युला काय पाठ नाही करत, आपण चालता चालता फॉर्म्युला बनवतो. बघा आता काय, बघा ही 28 व्हॅल्यू 50 पेक्षा कमी आहे ना. ही 28 व्हॅल्यू 50 पेक्षा कमी आहे. यस सर, तुम्ही म्हणणार यस. बस आता काय करायचं, या 50ला ॲज इट इज ठेवा आणि 28 फक्त काय करा, हे वजा करा. 50 मधून फक्त हे काय करा, 28 हे वजा करा. जेव्हा तुम्ही 50 मधून 28 वजा करता म्हणजे उत्तर काय येतं, 22. उत्तर काय येतं, 22. म्हणजे यावर एक फॉर्म्युला तयार झाला का, की काय, टोटल मायनस सम. सम म्हणजे काय रे, सम कुठून आला, सम म्हणजे सम. बघा सम जो आहे, सम, आता सम कसं तयार होतोय, तुमचा सम जो तयार होणार तो तुमचा टॉप प्लस बॉटम किंवा लेफ्ट प्लस राईट वरून तयार होणार. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता सम म्हणजे यांचा डिफरन्स घेतला म्हणजे यांचे ऍडिशन करणार, यांची ऍडिशन म्हणजे हाच तो सम. कळलं, इथपर्यंत लक्षात ठेवा. म्हणजे टोटल उत्तर काय आहे आता 22. बाकी आता एक्सप्लेन तर मी केलेलंच आहे, व्हेरी सिंपल आहे. कळलं. चला बघा बरं पुढे प्रश्न. अच्छा, तुमच्या मनात हा पण प्रश्न आला असेल की सर मग जर व्हॅल्यू समपेक्षा जास्त असेल किंवा टोटलपेक्षा जास्त असेल तर ते पण सांगितलं, कशाला टेन्शन घेताय तुम्ही. पहिले हे तर करा, ये तो कर लो मेरे दोस्त. ये जब चीजें आप कर लोगे तो आसानी से हर चीज आपके क्लियर हो जाएगी. बघा 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात रवी वरून 100 विद्यार्थी, बाळा 100 विद्यार्थी आहे, 100 म्हणजे टोटल किती विद्यार्थी आहे, 100 आहे. आणि रवी वरून 27व्या नंबरला आहे. रवी जो आहे तो 27व्या नंबरला आहे बाळा. 27 म्हणजे टॉप वरून. कळलं इथपर्यंत. आणि हरीश जो आहे तो खालून 36व्या नंबरला आहे, म्हणजे बॉटम वरून खालून, म्हणजे 36व्या नंबरला आहे बॉटम वरून. अच्छा, टॉप प्लस बॉटम यांचे ऍडिशन होणार, 63 होत आहे. किती होत आहे, 63 होत आहे. कळलं इथपर्यंत, हे 63 होत आहे, बरोबर आहे ना. हा 63 होता, इथपर्यंत क्लिअर आहे. अच्छा बस, आता ही 63 व्हॅल्यू 100 पेक्षा कमी की जास्त आहे, अरे कमी आहे ना. कमी फक्त वजा करा, वजा फक्त काय करा, 63 करा. 100 मधून 63 गेले तर उत्तर काय येतंय, 37. काय येतंय उत्तर, 37. इथपर्यंत आय होप तुम्हाला आता काही डाऊट नसेल. 100% तुमच्या सगळ्या गोष्टी मी क्लिअर केलेल्या आहे असं मला वाटतंय. अच्छा, मग व्हॅल्यूज तर 100 पेक्षा जास्त आली तर, तर बघा व्हॅल्यू जर 100 पेक्षा जास्त आली तर काय करणार. बघा तो पण प्रश्न आहे आपल्याकडे, नका टेन्शन घेऊ. 100 विद्यार्थी, टोटल किती आहे, 100 विद्यार्थी आहे. आता सतत किती वाचत बसणार आपण. 100 विद्यार्थ्यांच्या वर्गात अजय वरून 76व्या नंबरला आहे. कोण रे, अजय जो आहे तो टॉप म्हणजे वरून म्हणजे टॉप वरून, म्हणजे 76 नंबरला आहे. कुठून रे, टॉप वरून. पुढे बघा. आणि विजय जो आहे तो खालून म्हणजे बॉटम वरून 63व्या नंबरला आहे. तो विजय जो आहे तो 63व्या नंबरला आहे बॉटम वरून. कळतंय, 63व्या नंबरला आहे बॉटम वरून. व्हेरी सिंपल. आता 76 आणि 63 जर केलं आपण तर टोटल किती होता, 6 आणि 3 9 आणि हे 13 म्हणजे 139. किती होता, 139. किती होतात, 139. अच्छा बघा ना, ही व्हॅल्यू बघा, ही व्हॅल्यू 100 पेक्षा जास्त आहे, ही व्हॅल्यू 100 पेक्षा जास्त आहे. अरे हा, मग काही नाही, बस या 139ला आधी घ्या, मग 100ला घ्या आणि वजा फक्त काय करा, वजा 2 करा.
का -2? कारण की अजय आणि विजय असं का सर? आधी तर काय केलेलं नाही. अरे पण इथे ही व्हॅल्यू जेव्हा 100 पेक्षा जास्त येते ना, म्हणून -2 करतोय. लक्षात ठेवा, ही व्हॅल्यू 100 पेक्षा जास्त आली म्हणून आपण काय करतोय? -2 करतोय. म्हणून आपण काय करतोय? -2 करतोय. इथपर्यंत क्लिअर आहे? आता बघा काय केलेलं आहे. आता बस, आता उरतं काय रे? 100 मधून 100 गेले तर उरले 39. 39 - 2 केलं तर काय ते 37. काय ते 37. आलं उत्तर 37. व्हेरी सिंपल, खत्म कहानी. सिंपल, बस इतना ही खेलना मेरे दोस्त, ज्यादा कुछ नहीं खेलना था. चला आता बघा आता काय म्हटलं की एका मैदानावर विद्यार्थ्यांच्या, बघा किती 65 प्रश्न आहे. एका मैदानावर विद्यार्थ्यांच्या, हे प्रश्न पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न. एका मैदानावर विद्यार्थ्यांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. काय घेऊन देणे आपल्याला? काही घेऊन देणे नाही. काय सॉल्व्ह करायचं बघा आता. रमेश रांगेच्या मध्यभागी उभा आहे. फक्त पाठात समजून घ्या. रमेश रांगेच्या मध्यभागी, रमेश जो आहे तो रांगेच्या मध्यभागी उभा आहे, म्हणजे हा रमेश आहे. बरोबर आहे. हा कोण आहे? रमेश आहे. ठीक आहे. आणि त्याच्या समोर 10 विद्यार्थी आहेत. त्याच्या समोर कोण असतील रे? 10 विद्यार्थी. म्हणजे हा फक्त, बरोबर, हा 11व्या नंबरला आहे. म्हणजे रमेश जो आहे आपला 11व्या नंबरला असेल. म्हणजे असं लक्षात ठेवा बघा, हा जो आपला रमेश आहे बघा, प्रॅक्टिकली सांगतो आता तुम्हाला. आपला हा कोण आहे? रमेश आहे. ठीक आहे. कोण आहे आपला? हा रमेश आहे आपला. ठीक आहे. हा कोण आहे? रमेश आहे. बरोबर आहे. आणि हा एका रोच्या मिडल उभा आहे, तो मध्यभागी उभा आहे. आणि त्याच्या समोर किती विद्यार्थी? तर 10 विद्यार्थी असतील. त्याच्या समोर किती विद्यार्थी आहे? 10 विद्यार्थी. बरोबर आहे ना? समोर जर 10 विद्यार्थी आहे आणि तो मध्यभागी, म्हणजे त्याचा नंबर किती असेल रे? 11वा स्थान असेल. त्याचं स्थान किती असेल? 11वा असेल. मान्य करताय? अरे मान्य करताय का तुम्ही? येस, मान्य करत असाल तर व्हेरी गुड. आणि बघा, जेव्हा 11वा स्थान आहे, बस सिंपल आहे, तेव्हा विचारलं काय की एका मैदानावर विद्यार्थ्यांच्या जेवढ्या रांगा आहेत तेवढेच विद्यार्थी प्रत्येक रांगेत आहेत. असं काही जर दिसत असेल, असं काही तुम्हाला पॅटर्न जेव्हा दिसत असेल, एकदम सिंपल काम करा. काय बघा, 10 आणि हे 11 फक्त काय करा? ऍड करा. किती होतात? 21 होतात ना. आणि या 21चा फक्त वर्ग करा. या 21चा फक्त काय करा? वर्ग करा. आणि 21चा वर्ग काय? तो 441. उत्तर आलं 441. संपला विषय. जास्त डोकं लावू नका. कळलं? सोपं आहे ना? आलं? इंटरेस्टिंग वाटते? मजा येते? व्हेरी नाईस. चला पुढे बघा. अशी प्रश्न विचारतात तुम्हाला. काय की एका शेतात जितक्या झाडांच्या रांगा आहेत, फक्त पॅटर्न समजून घ्यावा लागतो आपल्याला. पॅटर्न काय आहे? एका शेतात जितक्या झाडांच्या रांगा आहेत तितकीच झाडे प्रत्येक रांगेत आहेत. म्हणजे अशा काही आलं गुणाकार किंवा तुम्ही काय करू शकता? स्क्वेअर करू शकता, म्हणजे वर्ग वगैरे काढू शकता. ठीक आहे. बघा आता प्रत्येक रांगेत आहेत, तर झाडांची संख्या किती रे? 15-21 आहे. असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहे? असं मला डोक्यात आहे ना एक गोष्ट क्लिक होते. आता मॅथ यार, ऑब्विसली तुम्ही रिजनिंग शिकवता, मॅथ पण येतच आहे आपल्याला. 15-21 जो आहे, 15-21 हा कशाचा वर्ग वाटतो रे? परफेक्ट स्क्वेअर कोणा कसला वाटतो? पाठ असेल तर तुम्ही लगेच सांगणार काय? 39 आहे काय? 39. संपला विषय, खतम कहाणी. झालं, उत्तर आलं. असं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता? हे सॉल्व्ह करू शकता. तर यार काहीच नाही, हे 5 टॉपिक आहे. बस प्रॅक्टिस लागते या गोष्टींना. या सगळ्या गोष्टीला काय लागते? प्रॅक्टिस लागते. प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि कसं वाटते. आणि अभ्यास करताय की नाही? अभ्यास करा. अभ्यास नाही करणार मित्रांनो तर मेरे तो सिलेक्शन नहीं होगा. ठीक आहे. अभ्यास करत राहा, प्रॅक्टिस करत राहा. मेन थिंग फक्त अभ्यास करून होत नाही. लक्षात ठेवा, जे विद्यार्थी फार हुशार असतात ते कधीच पोस्ट घेत नाही. मग पोस्ट कोण घेतं सर? कोण घेतं? येडे लोक नाही. येडे लोक पण नाही घेत. तेच लोक घेतात जे फार प्रॅक्टिस करतात. कळतंय? प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्याशिवाय अजून काहीच पर्याय नाही. बाकी मी अजून काहीच बोलू शकत. ओके दोस्त, चलो, थँक्यू सो मच. जय हिंद, नमस्कार आणि वंदे मातरम. थँक्यू.